आवर्जून जसं आप्पांनी सांगितलं, मी प्रत्येकाचं भाषण, काय बोलतात काय नाही, काय चालली आहे चर्चा, ते देखील ऐकत होतो. पण खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं, प्रत्येकाने व्यासपीठावर बोलत असताना विकासाच्या मुद्द्यावरच बोलले आणि आपण सर्वांनी विचार करत असताना, मतदान करत असताना विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करायला पाहिजे. पुढचे जे आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी जे मुद्दे समोर आणत आहेत ते समाजामध्ये तीड निर्माण करणार आहेत, समाजाला विभाजित करणार आहेत. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, इथं आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भगिनी बसलेल्या आहेत. या सर्व भगिनींना जर विचारलं आपण की मागच्या 2019च्या आपल्या सरकारच्या काळात साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आणि आपल्या सरकारने एक योजना आणली. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आरोग्याची योजना त्या ठिकाणी लागू झाली. देवेंद्रजींनी तीच योजना आपल्या राज्यामध्ये लागू, लाडक्या बहिणीची योजना लागू केली. इथं तमाम मी बघत असताना जवळपास 40% मुस्लिम समाजाचा वर्ग दिसतोय, मुस्लिम समाजाच्या भगिनी दिसतात. एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे, हे सरकार जर मुस्लिम समाजाच्या विरोधात असतं तर लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळाली असते का? आज तुम्ही सर्वांना योजना मिळाली का नाही? आरोग्याच्या बाबतीमध्ये ही योजना देत असताना अभिमन्यूजी आपण पाहिलं का हे कोणत्या समाजाची व्यक्ती आणि यांना योजना द्यायची नाही? मी खात्रीने सांगतो, मी पाहिले नाही किती संख्या आहे, किती बहिणींना त्या ठिकाणी योजना मिळाली आहे, पण मी खात्रीने सांगतो या औसा शहरातलं जर आपण संख्या काढली तर सर्वात अधिक लाडक्या बहिणीची योजना जर कोणत्या समाजामध्ये गेली असेल तर ते आमच्या मुस्लिम समाजाच्या भगिनीमध्ये गेलेली. ही योजना दिली कोणी? ही योजना आपल्या सरकारने दिली. हे सरकार कोणतं आहे? भारतीय जनता पार्टीचं सरकार. आरोग्याची योजना, आरोग्याची योजना आपल्या घरामध्ये संकट आलं, अडचण आली, अडचण आल्यानंतर आपल्या घरामध्ये पूर्वी आपल्याला दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर ते पूर्ण घर मोडीच निघायचं. मला आठवतंय देवेंद्रजींनी महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी क्रांती घडवली राज्यामध्ये. आज त्या योजनेच्या माध्यमातून साहेब सर्वसामान्य कुटुंबाला किमान 5 लाख रुपये, बरोबर आहे, पूर्वी मोदी साहेबांच्या माध्यमातून, नंतर माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून कोणत्याही कुटुंबामध्ये जर कोणती अडचण आली तर 5 लाखापर्यंत त्या कुटुंबाला आरोग्यासाठी मदत केली जाते. रोज आमच्याकडे फॉर्म येतात, आपण कधी सांगत नाही अभिमन्यूजी, आपण बोलत नाहीत आप्पा, रोज आपण जे अर्ज देतो. आज मी गेल्या निवडणुकीच्या पूर्वी आपण 7 महिने झाले, 8 महिने झाले आपलं सरकार आलं, आपल्या माध्यमातून किती जणांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आपण किती जणांना, मुख्यमंत्री आरोग्य निधीतून किती जणांना पैसे दिले. अभिमन्यू सांगत असताना आपल्याला या तुम्ही काढून बघा, तुम्ही सांगायला पाहिजे. महिन्याला साहेब किमान 25 ते 30 लाख माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून माझ्या छोट्याशा एका मतदारसंघामध्ये जातात. त्यांच्या मतदारसंघामध्ये 25-30 लाख, त्यांच्या मतदारसंघामध्ये 25-30 लाख हे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठी जातात. हे फक्त सरकार भाजपचं सरकार आहे म्हणून करू शकतं. आज या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आज आपण आपल्या जिल्ह्याकडे बघत असताना, अनेक जणांना बघत असताना चांगलं झालेलं तेवढं आवडत नाही अभिमन्यूजी. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, हे दोघं खरंच एकत्रित येतील का? आणि दोघं आजूबाजूला बसले एकमेकांना बोलतात का? अरे बाबा तुम्हाला सांगायचंय, आम्ही दोघं ठरूनच येतो, काय बोलायचं काय नाही, कसं चालायचं, काय बोलायचं, तुम्ही काय सांगायचं, आम्ही काय सांगायचं. अमित भाई बरोबर आहे का नाही? सगळं ठरूनच आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आवर्जून मला सांगायचं आहे, हे बघा एक टीम असते, क्रिकेटची टीम आहे, फुटबॉल टीम आहे. चकदे पिक्चर आला होता, शाहरुख खान त्याचं कॅप्टन काय कोच असतो आणि प्रत्येक प्लेयरची क्षमता वेगळी असते. कुणी पुढे चांगला खेळू शकत असतो, कुणी मागच्या बाजूला डिफेन्स चांगला करू शकतो, कुणी गोलकीपर चांगला असतो. तसं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता आहे.
आता तसं पाहायला गेलं आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत माननीय बसवराज पाटील साहेब, त्यांच्यामध्ये असणारी क्षमता, त्यांच्यामध्ये असणारे कौशल्य, प्रत्येक माणसासोबत सन्मानाने बोलणं, प्रत्येक माणसाचा सन्मान करणं, हे त्यांच्यातलं कौशल्य. प्रत्येकाचा सन्मान करून छोटा असेल मोठा असेल प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं, प्रत्येकाला प्रेमाने बोलणं, हे त्यांच्यातलं एक स्वभाव आहे. अभिमन्यूचा स्वभाव काही जणांना वाटतो अरे बाबा कडक आहेत, पण एक चांगला प्रशासक कधीही चांगला असतो. कामं जर वेगाने करायचे असतात, कामं जर झटकीपट एखादी गोष्ट आहे कामाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये, आमच्या दोघांच्या मध्ये तुलना जर केली, कामं जर फास्ट पळवायची असतील, माननीय पाटील साहेब कामं जर फास्ट पळवायची असतील माझ्यापेक्षा अभिमन्यू जास्त कामं फास्ट करू. म्हणजे जे चांगलं आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे. माननीय गडकरी साहेब म्हणतात जी चांगली गोष्ट असते त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि त्याचं मान्य करायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे. मी त्यांना विचारत असतो, आमची दोघांची बसल्यानंतर चर्चा होती हे कामं कसे केले. मी त्यांना विचारलं की पानंद रस्त्यासारखी योजना तुम्ही कशी आणली. एक चांगला महाराष्ट्राच्या समोर आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी केलं, त्याचं कौतुक देखील करायला पाहिजे. आम्ही त्यांना विचारलं एकमेकांकडनं कशा पद्धतीने कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे, एकमेकांचा जे टीम वर्क आहे पाटील साहेब, टीम वर्क आहे. आता आप्पांमध्ये कौशल्य म्हणजे धाडस जर कुणाकडनं घ्यायचं असेल तर आप्पाकडनं घ्यायला पाहिजे. हो आप्पा, सगळ्या गोष्टीला करण्यासाठी धाडस लागतंय. आता धाडस झालं, मितभाषी झालं, प्रेमळ झालं, सर्वांना सांभाळून घेण्याचं झालं पाटील साहेबांमध्ये आणि कामाला वेग आणायचं झालं. आता उरलं सुरलं जे काय असेल ते माझ्याकडे असेल, मी माझं काय ते सांगणार नाही. पण ह्या सर्वांना घेऊन एकत्रित एका दिशेने आम्ही चालतो. आणि का चालतो एकत्रित एका दिशेने? का आम्ही सर्वजण व्यासपीठावर एकत्रित आहेत? कारण इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती हा कार्यकर्ता आहे, हा खालून जमिनीहून इथं व्यासपीठावर आलेला प्रत्येक व्यक्ती आहे. आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे. मी संभाजी पाटील आमदार का झालो, अभिमन्यूजी पवार आमदार का झाले, पाटील साहेब त्या ठिकाणी या जिल्ह्याचे अध्यक्ष का झाले, रमेश आप्पा ह्या भागामध्ये एवढ्या भलड्ड माणसाला पाडून आमदार का झाले, याचं एकच कारण आहे, ते म्हणजे समोर बसलेली जनता, तुम्ही सर्वांमुळे आम्ही झालो. आणि आता निवडणुका कुणाच्या आहेत? कार्यकर्त्यांच्या. आम्ही पदावर कुणामुळे बसलो? आम्ही कार्यकर्त्यांमुळे पदावर बसलो. आणि आज जर कार्यकर्त्यांची निवडणूक असेल तर आम्ही सर्वांनी एकत्रित एका ताकदीने, एका दिलाने आणि एका जीवाने या कार्यकर्त्यांना पदावर बसायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रित फिरत आहे. ही भूमिका आहे आमची. सर्व समाजाला सबका साथ सबका विकास एक दिशेने सर्वजण चालायला. आणि माझी सर्व तमाम औषधकरांना विनंती आहे, तुम्ही मतदान करा, औषधाच्या मातीसाठी मतदान करा. या मातीने आपल्याला मोठं केलं, या मातीने आपल्याला जगवलंय. या मातीचा सन्मान कोण करणार आहे? या मातीचा सन्मान जर कोण करणार आहे त्याचं नाव आहे अभिमन्यूजी पवार. यांच्या पाठीशी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे, ही विनंती करायला मी आपल्या सर्वांसमोर आहे. शेवटी विकास हा प्रामुख्याने एक मुद्दा आहे. काम होणं महत्वाचं आहे. आज बोलत असताना शिवाजीराव सांगितले की राज्याचे मिनी मुख्यमंत्री म्हणजे नाही तसं नाही, आम्ही तसं नाही. जे आहे ते आज तुम्ही जरी नाही म्हटलं त्यांना भीती वाटते, असं काय होत नाही. एवढे सगळे जण आम्ही, तुम्हाला मी मिनी मुख्यमंत्री म्हटलं तर त्याच्यात माझा देखील फायदा आहे. आप्पा देखील खुश झाले, दोघांपैकी एकाचा तरी फायदा होऊन जाईल. पाटील साहेब काहीच मत व्यक्त करत नाही. पण शेवटी काही असो, लातूर जिल्ह्याला यायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ. विकासाचा मुद्दा असेल, रेल्वेचा विषय असेल, कोणताही विषय असेल, आम्ही कुणापर्यंत न जाता आम्ही दोघं एकत्रित ठरवू, एकत्रित मार्ग काढू आणि परत आम्ही देवेंद्रजींकडे जाऊ आणि त्यांना देखील सांगू की आम्हाला विकास करायचा आहे. का हो, औषधून रेल्वे आली तर सगळ्यात जास्त फायदा माझ्या MIDC मध्ये प्लॉट आहे. इथं प्लॉट माझा आहे का नाही? इथं जागा आहे माझी.
आणि तुम्हाला माहिती आहे का अभिमन्यू सगळ्यात जास्त मोठा 6 एकर सांगितले। त्यामुळे निश्चित विकास म्हणून आणि खरंच तुम्ही जो निर्णय घेतला बिलकुल आज तुम्हाला जागाच नाही आजूबाजूला लातूर पर्यंत पूर्ण भरले। विकास जर करायचा असला तर आपल्याला व्यापक दृष्टीने करायला पाहिजे आणि तुम्ही नवीन MIDC घेतली नवीन माध्यमातून केलं आणि हे करण्यासाठी सरकार लागतं। MIDC आली रेल्वे आले इतर गोष्टी विकासाचे मुद्दे आले तर रोजगार येणार आणि हा रोजगार खेचून आणायचा असेल तर रोजगार खेचून आणण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लागतंय आणि ताई आमच्या आता नगराध्यक्ष आहेत। मी ताईंकडे बघत होतो बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने ताईंनी सांगितलं आम्ही आत्ताच अभिमन्यूजीला मी म्हटलं तुम्ही जेम ऑफ पर्सन निवडला एक चांगला व्यक्ती तुम्ही या शहरासाठी नगर अध्यक्ष म्हणून निवडलात। मी त्यांचं कौतुक केलं। एक चांगलं सुशिक्षित चेहरा ज्यांच्या मनामध्ये एक विजन आहे मला या गावासाठी काहीतरी करायचं एक विजन त्यांच्यामध्ये असा चेहरा त्यांनी निवडला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो विकासाला बघून मतदान करा। या गावाचं या मातीचा विकास कोण करणार या गावाला 4 गोष्टी अधिकचा कोण आणून देणार आहे त्याच्या पाठीशी आपण राहा। आमच्या प्रियंका ताई मी काल तुमचं एक हे पाहिलं रील कोण होतं मला दाखवलं तिला एक प्रश्न विचारला होता की औषधाचा विकास का मानसिकता बदलायची असा काही तो प्रश्न होता ना। तर त्याचं उत्तर असं आहे त्यांनी उत्तर चांगलं दिले औषधाच्या विकासासाठी आपल्याला मानसिकता आता आपल्याला बदलावं लागेल हे त्यांनी त्या ठिकाणी योग्य त्यांनी सांगितलं आणि मानसिकता आपली विकासाकडे घेऊन जायला पाहिजे। सामाजिक बांधिलकी सामाजिक रचनेमध्ये घरामध्ये तीड न निर्माण करता एकजुटीने सबका साथ सबका विकास ही भूमिका अभिमन्यूजींनी जी मांडली ती आपण सर्वांनी लक्षात घ्यावी। अधिकचा वेळ न घेता आणि किती आपले नगरसेवक आहेत 23 आणि विरोधकांनी किती येतो म्हटलेत 21 चुकीचं सांगितलं फिगर त्यांनी नाही चुकीचं फिगर सांगितलं तुमच्या लक्षात आलं नाही त्यांना म्हणायचं होतं 33 ते काही बोलतात बोलायला काही त्यांनी म्हटले राजा बाबू आहेत काही बोलू शकतात 23च्या जागी हम 33 चुन के लाएंगे आपण पण टाळ्या वाजवतो असं नाहीये। जे माहिती आहे जे तंतोतंत ज्या गोष्टी माहिती आहेत खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते काम करण्याचं आपण दृष्टिकोन ठेवतात। परत एकदा सर्व नगराध्यक्ष उमेदवार आणि सर्व नगरसेवक आपल्याला अंतःकरणातून शुभेच्छा देतो। निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये 5च्या 5 नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये माननीय अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राहतील हा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद।